न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। चांदवड शहरातील सर्व लोकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिल देण्यात आले आहे। महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जनतेला वेठीस धरले जात आहे। महावितरण कंपनीचे अधिकारी शहरातील व तालुक्यातील लोकांना मागील अनेक वर्षांपासून अतिरिक्त वीज बिल देत आहेत। या वाढीव वीज बिलांमुळे लोक अतिशय त्रस्त झालेले आहेत। स्मार्ट मीटरला जनतेचा प्रचंड विरोध असून देखील जनतेला न जुमानता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकांवर दादागिरी व दडपशाही करत लोकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसवले। या स्मार्ट मीटरचा रीडिंग स्पीड खूप जास्त आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पहिल्याच महिन्यात लोकांना वाढीव वीज बिल देण्यात आले। नागरिकांनी वीज बिल वेळेवर न भरल्यास त्यांच्या घराची व दुकानाची वीज कट करण्यात येते व अधिकाऱ्यांकडून वीज बिल तात्काळ भरण्यासाठी धमकावण्यात येते। चांदवड शहरात व तालुक्यात अनेक गोरगरीब, कष्टकरी व शेतकरी लोक असल्याने त्यांनी वाढीव वीज बिलासाठी कोठून पैसे आणायचे असा प्रश्न या लोकांना पडला आहे। वाढीव वीज बिल न भरल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी महावितरण अधिकाऱ्यांकडून वीज ग्राहकांना देण्यात येते। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरी व दडपशाहीमुळे लोकांना या अधिकाऱ्यांची भीती वाटू लागली आहे। अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याने लोकांची छळवणूक व पिळवणूक होत आहे। महावितरण कंपनीकडून खूप मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिले सक्तीने वसूल केली जात आहेत। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लोकांना अतिरिक्त वीज बिल देऊन वीज ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात लूटमार व भ्रष्टाचार करण्यात येत आहे। यामुळे सर्व नागरिकांमध्ये अत्यंत संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे। लोकांना अनेक वेळा वाढीव वीज बिल येते तेव्हा ते वीज बिल कमी करण्यासाठी किंवा लाईटची कोणतीही समस्या घेऊन लोक जेव्हा महावितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तेव्हा तेथील अधिकारी या लोकांचे अर्जही न बघता फेकून देतात। या लोकांना अरेरावीची भाषा वापरत लोकांना तुच्छ वागणूक देत कार्यालयातून हाकलून देण्यात येते। चांदवड तालुक्यात व शहरात रोजगार नसल्याने अतिरिक्त वीज बिल भरण्यासाठी जास्त पैसे जनतेने कुठून आणायचे या चिंतेने लोक खूप त्रस्त आहेत। तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात लोड शेडिंग देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। यामुळे लोकांना दिवसरात्र अंधारात राहावे लागत आहे। चांदवड शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांचे वाढीव वीज बिल लवकरात लवकर कमी करण्यात यावे व उर्वरित वीज ग्राहकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल। यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। वप्रत माहितीसाठी मुख्यमंत्री, चांदवड देवळा मतदारसंघ आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज या महावितरण कंपनीला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। चांदवड शहरामध्ये गेले 3 ते 4 महिने झाले सर्व जनतेला वाढीव लाईट बिल दिलेले आहे आणि त्यानंतर जिथे आता वाढीव लाईट बिल दिलेलेच आहे त्यानंतर ह्या लोकांनी ह्या चांदवड शहरामध्ये व तालुक्यामधून ह्या स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध असताना सुद्धा या महावितरण अधिकाऱ्यांनी सर्वांना हे फास्ट स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे आणि त्या स्मार्ट मीटरमधले रीडिंग फास्ट पडत असल्यामुळे ह्या जनतेला सर्वात जास्ती लाईट बिल वाढू आलेले आहे। एकेकाला 14 हजार रुपये लाईट बिल आलेले, काहींना 7,000 रुपये लाईट बिल आलेले, काहींना 20,000, काहींना 18,000, काहींना 15,000 रुपये। सर्वात मोठी लूटमार चालू असेल तर ह्या महावितरण कंपनीची चालू आहे। तर लवकरात लवकर आमच्या जनतेला तुम्ही रीतसर लाईट बिल असेल ते द्या। स्मार्ट मीटर जिथे तुम्ही लावत असेल तिथे तात्काळ तुम्ही ते स्मार्ट मीटर बंद करा, तिथे लावू नका आणि जिथे जिथे तुम्ही जनतेला लाईट बिल वाढीव दिलेलं आहे ते रीतसर 400 आणि 500 रुपये लाईट बिल द्या। तसे जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी।
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. निवेदन ह्या चांदवड शहरामध्ये निवेदन याच्यासाठी देण्यात आलेलं आहे कारण की ह्या सर्व लोकांनी, या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना वाढीव लाईट बिलं दिलेले आहे. तर या लोकांनी वाढीव लाईट बिलं भरायचे कसे, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या लोकांना चांदवड शहरामध्ये प्रचंड विरोध होता. त्या स्मार्ट मीटर बसवू नका कारण तिथे रेडिंग फास्ट आहे. तर या लोकांना न जुमावता ते स्मार्ट मीटर फिट करण्यात आले आणि आज लोकांना 14,000 रुपये लाईट बिल आलेले आहे, काहींना 18,000 रुपये लाईट बिल आलेले आहे, काहींना 15,000 रुपये लाईट बिल आहे. का या लोकांचे MIDC चालता का फॅक्टऱ्या चालता या चांदवड शहरामध्ये? या महावितरण अधिकाऱ्यांचा सर्व संपूर्णपणे भोंगळ कारभार चालू आहे आणि ह्या लोकांना वाढीव लाईट बिल दिल्यामुळे ह्या लोकांनी भरायचे कसे, हा एक प्रश्न यांच्या पुढे निर्माण झालेला आहे. तर लवकरात लवकर या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तुम्ही जे लाईट बिल असेल, वीज असेल, ते लाईट बिल तुम्ही घ्या आणि लोकांना जे लाईट बिल असेल ते देण्यात यावं. तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसार. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह धुळे, लासलगाव, मूर्तिजापूर या नव्याने विकसित केलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. देशभरातील 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपन्न झाले. या स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली, मूर्तिजापूर, धुळे व लासलगाव स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार, आकर्षक फसाड, हायमास्ट लाइटिंग, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि दिव्यांग व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यासारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म, कव्हर शेड, कोच इंडिकेशन प्रणाली आणि डिजिटल डिस्प्लेही लावण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी लिफ्ट, एस्केलेटर आणि विशेष मार्गांचे निर्माण सुरू आहे. ही स्थानके आता केवळ प्रवासाचे केंद्र राहिले नाहीत तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र बनतील, जिथे नागरिक केवळ प्रवासासाठी नव्हे तर आनंद व विश्रांतीसाठी येतील असा विश्वास रेल्वेने व्यक्त केलाय. अमृत भारत स्टेशन योजना दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणारी योजना असून प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. हा प्लॅन प्रवाशांची संख्या, वाहतुकीची गरज याबरोबरच स्थानिक सांस्कृतिक गरजा आणि शहरी विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकाचे स्थानिक गरजेनुसार सुधारणा करण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुसह्य व सुखद होईल. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावरील लोकार्पण सोहळ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ब्रिगेडियर RK सैनी, भाजप जिल्हा नेते व देवळाली कंटोन्मेंट बोर्ड नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, भाजप जिल्हा सरचिटणीस शरद कासार, सिम्बॉयसिस विद्यापीठ संचालक CR पाटील, माजी नगरसेवक बाबूराव मोजाड, शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर गुजर, सुभाष शाळेचे सचिव रतन चावला, भाजप पर्यावरण आघाडीचे तानाजी भोर, प्रताप गायकवाड, सुनील गायधनी, प्रसाद आडके, जीवन गायकवाड, निलेश बंगाली, प्रकाश कर्डिले, भाजप शहर उपाध्यक्षा सुरेखा कुलथे, देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक प्रबंधक RK कुठार यांच्यासह पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक व डाकघरांचे अधिकारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, मंडळ उपभोक्ता सल्लागार समिती, स्थानक सल्लागार समिती यांचे सदस्य उपस्थित होते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की अमृत भारत योजनाचे अंतर्गत 103 स्टेशनांचा विकास करून ते देशचे लोकार्पण आज 22 तारखेला केला आहे. या कार्यक्रमामध्ये
आज मोठा कार्यक्रम देवलाली स्टेशनवर आयोजित केला आहे. त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी, स्थानीय लोकनेते आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित झाले होते. हे कार्यक्रम खूप चांगला संपला आहे आणि जे पंतप्रधानजीने ते सांगितलं आहे की जे मोठे स्टेशन ते विकास केले आहे, पण जे लहान स्टेशन छोटे छोटे आहे ते पण एअरपोर्ट सारखी सुविधा देण्यात आली आहे. ते लोकल स्थानीय जे नागरिक आहे त्यांनी खूप खूप त्यांची प्रशंसा केली आहे. जे काम जे सुविधा मिळाली आहे ते खरोखर ते त्यांचे खुशी व्यक्त करत आहे. पुनर्विकास केला आहे स्टेशनमध्ये. त्याच्यामध्ये काय आहे की जे आमचे सर्कुलेटिंग एरिया आहे त्याचे डेव्हलपमेंट, हाय मास्ट टावर आहे, लाईट आहे, ते लावले गार्डनचे विकास आहे, ते दिव्यांगजन आहे त्यांच्यासाठी त्यांचे बुकिंग कार्यालयाचे निर्माण आणि जे CCTV स्टेशन पर लावले आहे ते, आणि वॉटर स्टँड, सिटिंग अरेंजमेंट आणि सोलार सिस्टम 92 किलोवॅटचे सोलर सिस्टम आहे. ते पूर्ण स्टेशनचे जे ऑन ग्रीड सिस्टम आहे ते उभारणी केली आहे. त्याच्या अगोदर कोरोनाच्या अगोदर ज्या 25-30 गाड्या चालायच्या, आता फक्त मोजक्या हातावर मोजण्या इतक्या 4-5 गाड्या चालतात. त्याच्यासाठी तुमच्या रेल्वे प्रशासनातून तुम्ही आता प्रबंधक आहात, तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार का? पूर्वी हा देवलाली स्टेशनमध्ये 22 गाड्या थांबत होती. आता 14 गाडी आहे. ते देवलाली स्टेशनवर मिलिटरी जे ऑफिसर आहे त्यांच्याकडून आम्हाला निवेदन भेटलं आहे आणि जे लोकनेते आहे त्यांनी पण दिले आहे. आम्ही डिव्हिजन माध्यम हेडक्वार्टरला पाठवलं आहे. ते सज्जन प्राधिकारी आहे ते उचित निर्णय घेतील. त्या ठिकाणी देवळाली रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी अनेक वेळा ज्या आर्मीच्या ज्या गाड्या येतात, अनेक वेळा वाहतूक कोंडी होते, त्यासाठी काही उपाययोजना केली का आधी? कारण की सर्वसामान्यांना पण तीच मार्ग काय प्रॉब्लेम नाही. पूर्वी आपल्याकडे पार्किंग नव्हती. आता आम्ही पार्किंग जे आहे डेव्हलप केली आहे प्रॉपर. त्यांचे आर्मीचे जे MCOचे कार्यालय आहे ऑफिस, आम्ही त्यांना सेपरेट पार्किंग दिली आहे. काय असा काही प्रॉब्लेम नाही. नगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे. नुकताच पावसाळा सुरू होतोय. नाशिकमधील धरणंही अर्ध्याहून जास्त प्रमाणात भरली आहेत. वास्तविक पाहता नाशिकमध्ये पाणी टंचाई असायला नको. मात्र नाशिक महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून मोठी पाईपलाईन बसवण्यात आली आहे. मात्र ती पाईपलाईन अद्याप चालू नाही. यामुळे जुन्या पाईपलाईनचा वापर होत असेल. नाशिकमध्ये सध्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना पाणी टंचाईबाबतचे निवेदन दिले आहे. पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी निघणारा झाला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असेही प्रशांत दिवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रोडमध्ये कोणत्याच टाक्या पूर्ण भरल्या जात नाही. टाक्या फुल भरत नाही, त्याच्यामुळे पाण्याला प्रेशर कमी होतं. आणि मॅडम, नाशिक रोडला इतकी पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली. काल रात्री इंटिमेशन दिलं जात नाही, नागरिकांपर्यंत ती सूचना पोहोचत नाही, त्यामुळं नागरिक सकाळपासून इतकं त्रस्त होतं. आता काल रात्री 2ला लाईटचं बहाणा केला, सांगताय ठीक आहे, लाईट गेली असेल मान्य, पण पंपाने पाणी भरल्या, एकही नाशिकची एकही टाकी भरल्या गेली. आता 12:30ला पाणी सोडलं, पाणी 10 मिनिटात पाणी संपलं मॅडम. 12:30ला पाणी. ते नाशिक रोडला काल पाण्याची टाकी एकही भरली नाही. काय विषय झाला तिथे? हा, ओके, हा, मग काय MSCBची कोणाची चूक आहे? ती एक्सप्रेस लाईन बंद आहे. आज तुम्ही आज 5 वाजता पावसाळ्या पूर्व तयारीसाठी MSCBला पण बोलवलं आहे. त्यांचे जे मेन अधिकारी आहेत त्यांना ते बोलून घ्या.
दरवेळेस त्यांच्यामुळे पण आपली खूप अडचण होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ यांची वर्णी लागल्यानंतर मुंबई ते नाशिक दरम्यान भुजबळ समर्थकांनी मोठ्या जल्लोषात छगन भुजबळ यांचं स्वागत केलं. छगन भुजबळ यांचा नाशिकमध्ये येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय व नाशिकच्या राष्ट्रवादी भवन परिसरामध्ये सकाळपासूनच राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आल्यानंतर ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अमर सोळंके, बीबीएस न्यूज, नाशिक. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या नाशिकचा मी मालक आहे आणि जरी शिक्षण आणि बाकीचं राजकारण माझं मुंबईत मोठं झालं असलं तरी नाशिक बद्दलचं प्रेम जे आहे जन्मभूमीचं हे असतंच. आणि त्यामुळे जवळजवळ 2004 पासून नाशिक जिल्हा जिथून निवडून येतो तो विभाग एवढा लक्ष जाऊ तरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी. मुंबई पुण्यामध्ये जे होतं ते आपल्याकडे पण झालं पाहिजे. अनेक वेळा परदेशात जाण्याचा योग आला. आपली पण जे आहे शहरं तशी असली पाहिजे, व्यवस्था तशी असली पाहिजे, यासाठी सातत्यानं मनात विचार होता आणि त्यानुसार काम करत गेलो. आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते, विशेषतः मुंबई, नाशिक असेल, नाशिक शिर्डी असेल, नाशिक त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणे वगैरे, बोट क्लब असेल, एअरपोर्ट असेल, सुनिकल ट्रॉली असेल, अनेक गोष्टी ह्या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या. अनेक गोष्टी कोणी आपल्याला सांगितल्या नाही पण त्या आपण केल्या. याचं कारण एक मनामध्ये आपलं सुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये गोरगरिबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे, उद्योगधंद्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यानुसार आपण पाहतो की गेल्या 15-20 वर्षामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झालीच. मी अगोदर त्याच वेळेला सांगितलं 2004-05 मध्ये की आपल्याला धुरांडी नको आहेत, धुरं फेकणारी कारखाने नको आहेत. आपल्याला क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल, एज्युकेशनल हब करता येईल. टुरिझम परमेश्वराने आपल्याला दिलं जात, त्याच्यामध्ये आणखी जे धार्मिक टुरिझम वरून लेजर टुरिझम म्हणून बोट क्लब वगैरे करता येईल, लोकांनी यावं म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया. आणि सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला, IT वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्याला आपण उजाळा देऊया. आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या. याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे, मी जेव्हा कॉलेज हे काढलं भुजबळ नॉलेज सिटी, त्यावेळेला प्रोफेसर जे आहेत, सिनियर्स किंवा चांगले प्रोफेसर आपण म्हणूया, ते म्हणत नव्हते. ते मला कलकत्ता आणि दिल्लीवरून घेऊन आलो. कारण पुण्या मुंबईच्या सुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असले, त्यांना सुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत, मल्टिप्लेक्स पाहिजे आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लेजर टुरिझम पाहिजे आहे, हॉस्पिटल, दवाखाना, शिक्षण त्यांच्या मुलांना चांगलं पाहिजे. काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता. पण या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आहे. आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केल्या. तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून, ते दुसरं घर म्हणून राहायला लागले, खरेदी करायला लागले. तर या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे नाशिकच्या लोकांचं प्रेम आहे. त्या प्रेमापोटी असे जेव्हा घटना घडतात तेव्हा काही वेळा दुःख वाटतं, काही वेळा अतिशय आनंद होतो.